GNM रायगड बद्दल तर पहिले थँक्स बोलेल, कारण की आज दुसरा दिवस आहे. काल फर्स्ट डे होता. काल आपले ऑलमोस्ट 10+ बुकिंग झालं आणि आजचा दिवस खूप छान चाललाय. ऑलमोस्ट 25+ बुकिंग आपल्या आज झाल्या ते. आणि मी इथं ऑलरेडी एक पळसपी गिरवलीचा टाउनशिप प्लॅनिंग घेऊन आलो होतो, जो की आपला जे प्राईम स्वस्तिक नावाने आहे. आणि एवढा खास रिस्पॉन्स भेटलाय मला. आणि आज आपल्या स्टॉलला जान्हवी किल्लेकर आपल्या या स्टॉलला आज व्हिजिट केली होती जे प्राईमच्या. आणि त्यांना पण एवढा प्रोजेक्ट आवडला जे प्राईम स्वस्तिक, की ते उद्या आमचं डिस्कशन झालं की हा इव्हेंट संपल्यानंतर आम्ही पुन्हा नक्की भेटू आणि या प्रोजेक्टमध्ये ते पण एक युनिट बुक करणार आहेत. आणि आजचा पण रिस्पॉन्स खूप छान होता. उद्या पण चांगला भेटेल आणि परवाही चांगला भेटेल अपेक्षा आहे. जर कामोठ्यामध्ये तुम्ही एक्सपो ठेवताय आणि जर तिथं ऑलरेडी जर तिकीट साईजवाले कस्टमर भेटत नाही, हे इम्पॉसिबल आहे. कारण की कामोठे आणि पनवेल नवी मुंबईमध्ये ऑलरेडी कस्टमर खूप भरभरून साथ देतात. आणि इथे येणारा प्रत्येक कस्टमर 1 BHK असेल 2 BHK असेल, प्रत्येकाचं चांगलं बजेट असतं आणि आवर्जून बुकिंगच्याच हिशोबाने एक्सपोला व्हिजिट देतात. प्रत्येकाने प्रत्येकाचे ऑलरेडी स्टॉल खूप छान डेकोरेट केले. आपणही यावेळेस जी काय जे प्राईमची थीम आहे ही एअरपोर्ट ठेवलेली, कारण की याचं रिझन असं आहे की जो इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आपला नवी मुंबईचा, तो लेटेस्ट 25 डिसेंबर 2025 रोजी स्टार्ट झाला. त्याच अनुषंगाने आपण हा एअरपोर्ट थीम ठेवलेली आणि भरभरून मला रिस्पॉन्स भेटतोय. लवकरात लवकर व्हिजिट करा. ऑलरेडी 2 दिवस गेलेले आहेत आणि खूप छान रिस्पॉन्स भेटतोय. आणि मी भरभरून ऑफर्स घेऊन आलोय. त्या ऑफरचा ऑलमोस्ट कालचे 10 आणि आजचे 25+ ऑलमोस्ट 35 लोकांनी हे घेतलाय. त्याचा 35 लोकांनी फ्लॅट बुक केलेत आपल्याकडे. आणि अजूनही माझं टार्गेट आहे 100 क्रॉस होऊ शकतं. तर तुम्ही ही संधी मिस करू नका, कारण की जे लकी 25 कस्टमर आहे त्यांना मी ऑलरेडी डोमेस्टिक ट्रिप देतोय फ्रीमध्ये. तर ही संधी सोडू नका. आणि जो रेट मी आज घेऊन विकतोय तो रेट माझा नंतर एक्सपो नंतर नसेल. हा एक्सपो साठी स्पेशल रेट आहे. तर तुम्ही लवकरात लवकर या. 35 लाख जर तुमचं बजेट आहे 1 BHK साठी, तर तुम्ही जे प्राईमला त्वरित व्हिजिट करा. उद्याचा पण दिवस आहे आणि परवाचा पण दिवस आपल्याकडे आहे, म्हणजेच 8 तारीख आणि 9 तारीख. जे प्राईम हे नवी मुंबईतलं टॉप 10 डेव्हलपर मधलं नाव आहे. आणि ते जे प्राईम आज एक्सपो मध्ये आलेला आहे ऑलरेडी, जो कामोड्यामध्ये होतोय. आणि हा जो काही संधी आहे ही तुम्ही मिस करू नका, कारण की जे प्राईम आहे ते नवी मुंबईमध्ये सगळ्यात लार्जेस्ट लँड पार्सल घेऊन आलेलं आहे. ज्यांचे ऑलमोस्ट 275 एकर लँड पार्सल जी पनवेलमध्ये आहे आणि हायेस्ट लँड पार्सल बोललं जातं जे प्राईमकडे आहे. तर ही संधी मिस करू नका. तुमच्या स्वप्नातले घर तुम्ही बुक करा. आणि जी टाउनशिप मी घेऊन आलोय ती ऑलमोस्ट 10 एकर प्लस मधली आहे, म्हणजे तुम्हाला 40+ अम्युनिटीज तिथे भेटतील. डोंट मिस. हा एक लास्ट चान्स आहे तुमच्याकडे आणि हाच एक चान्स आहे. हा मिस झाला तर परत तुम्हाला ही संधी नाही भेटणार. थँक्यू. बहुत ज्यादा खुशी है क्योंकि बनना एक सबका सपना होता है आणि हे स्वप्न म्हणजे मी ऍक्च्युली फर्स्ट टाइम नाही आहे जे प्राईम पासून मी पहिल्यापासूनच कनेक्टेड आहे. बऱ्याच वर्षांपासून आम्ही एकत्र काम करतोय सुद्धा. आणि आता नवी मुंबईकरांसाठी ही खरंच सुवर्ण संधी जे प्राईमने पण आणून दिलेली आहे. आणि मला नक्कीच आवडेल की नवी मुंबईकरांनी सगळ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा. नक्कीच. विजिट केलेली आहे, कशा प्रकारचे प्रकल्प आहेत आणि तुम्ही त्यांच्या प्रकल्पाबरोबर खुश आहात? ऑब्विसली म्हणून तर मी आली आहे. काय विचार केला घर घ्यायचा? येस. आता मी ऍक्च्युली इथे येता येता मी तेच म्हणलं की यावेळी तर मी 100% बुक करतेच आहे, कारण की प्रोजेक्ट खूप कमाल आहेत. म्हणजे फक्त बोलत नाही तर करूनही दाखवतात नाही का. सो त्याच्यामुळे एक विश्वास ठेवणारे पण बिल्डर्स पाहिजेत नाही का. नाहीतर आता फक्त बुकिंग करून मग नंतर प्रोजेक्ट कम्प्लीट नाही होत असे पण बरेच बिल्डर्स आहेत. पण इथे तसं नाहीये. इथे सगळेच विश्वासू आणि माझा सगळ्यात पहिला विश्वास म्हणजे जे प्राईम. सो म्हणून मी आज पण त्यांच्या एका फोनवर मी लगेच म्हणलं हो. आणि मी पण नवी मुंबई पेण या साईडचीच मुलगी आहे. सो त्याच्यामुळे मला असं झालं की नाही, ह्यांचं जे प्राईमचा प्रोजेक्ट इथे येतोय सो मला 100% जायचंच आहे. मी नक्कीच लोकांना आवाहन करेन की आपलं स्वप्नातलं घर जे प्राईम सोबत नक्की आवर्जून घ्या, कारण की विश्वासू बिल्डर्स आहेत.
आणि आत्ताच्या काळात विश्वास हा खूप महत्वाचा आहे, कारण की विश्वासघात करणारी बरीच माणसं आपल्या आजूबाजूला असतात. पण एक विश्वास कायम राहावा आणि आपलं घर चांगलं बनावं, त्याच्यामुळे प्लीज 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 जे प्राईम वर नक्की विश्वास ठेवा. एक वेगळा प्रश्न आहे, विश्वास आणि विश्वासघात. हो विश्वासोबत कधी म्हणजे काय असतं? हो, म्हणजे काय, बघताय ना तुम्ही, बिग बॉस बघितला असेल ना. येस. अरे हो, मी बघतीये, बऱ्यापैकी फॉलो करतेय, पण माझे पण पर्सनली पण वेगळे प्रोजेक्ट सुरू आहेत, ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच असतील. सो फार कमी पण करतेय फॉलो, बऱ्याच अपडेट्स आहेत. काही गोष्टी चुकीच्या घडतायत, पण आता माहित नाही, लोक पब्लिसिटीसाठी काही करतायत. इस पूरे एक्सपो में देखा है तो अफोर्डेबल हाउसिंग को लेकर सबसे ज्यादा फोकस अगर किसी का है तो जे प्राइम का है। जी बिल्कुल. अधिकांश लोग अफोर्डेबल हाउसिंग की तलाश में, आपने इनके पूरे प्रोजेक्ट को देखा है। जी. अब आप कैसे अपील करेंगे कि जो लोग अभी भी होम सीकर्स है, जो अभी नहीं आ पाए यहाँ पर, हाँ जी. वो अफोर्डेबल हाउसिंग के लिए जे प्राइम के स्टॉल पर आए और अपने लिए घर बुक करें। जी जी जी, मैं बिल्कुल उन लोगों को कहूंगी कि एक बार जे प्राइम में आके विजिट करे, और फिर आपको पता चलेगा. ऐसे ही नहीं कि मैं बोल रही हूँ इसलिए करो, आप खुद आओ यहाँ पे, प्रोजेक्ट देखो क्या है कैसा है, और फिर बुक करो. और डेफिनेटली यहाँ आने के बाद सब बुकिंग तो करेंगे ही, आई एम डैम श्योर. Thank you. देखा जाए कि हर बार जो है जे प्राइम के जितने कस्टमर्स हैं, जी. उससे जो ओनर्स होते हैं वो मतलब सामने सामने बात करते हैं. जी. कितना वो इम्पोर्टेंस रहता है. एक्चुअली बहुत इंपॉर्टेंट है, क्योंकि हमारा प्रोजेक्ट कौन बना रहा है, नॉट नेसेसरी कि कोई मैनेजर आ रहा है, ये है वो है. अगर ये खुद सर खुद खड़े हैं वहां पे कि हम खड़े हैं यहाँ पे, आप आओ हमारे विश्वास पे, सो डेफिनेटली ये बहुत प्लस पॉइंट है, बहुत बड़ा प्लस पॉइंट है.